चेअरमॅन बाब भागीरथ शेटये हांगा उपस्थित आशिल्ले सगळे इन्स्टिट्यूशनाचे डायरेक्टर्स, चेअरमॅन, उपस्थित टीचर्स, भुरगीं, पत्रकार भाव, इलेक्ट्रॉनिक मीडिया भाव आनी भयणीनो, आज गोवा बोर्ड ऑफ सेकंडरी एंड हायर सेकंडरी एज्युकेशन 50 इयर्स गोल्डन जुबली सेलिब्रेशन मनयता. 1975 म्हणजे हांव जाल्लो 74 हे सुरू जे जाल्ले आज 50 वर्सां कंप्लीट जाता. 1963 ज्या भाऊसाहेब बांडोडकरान स्कूल सुरवात केल्ली तातूंतल्यान 10वी 12वी 76 जे सुरू जाल्ली ती 50 वर्सांक भुरग्यांची संख्या 1000-1500 जी आसताली ती आज जवळ जवळ 20-30 हजार भुरगीं पावतात. फॉर देम दे आर इजिली इट इज एन एडॅप्टेबल फॉर देम. ताका कोणी शिकोवचें पडोंक ना, ते पळोवनूच शिकले सगळे. आमकां सगळें शिकोवचें पडलां आनी म्हणून ह्या भुरग्यांचो फ्युचर घडोवपा खातीर म्हाका दिसता अशा पद्दतीन 50 वर्सां बोर्डाची जाल्या उपरांत फुडल्या 50 वर्सांची फ्युचरिस्टीक तयारी करपा खातीर दीस इज द रायट टायम. म्हणजे आमी जाका म्हणटा की इट इज द रायट फावंडेशन आमकां आत्तां घालपाक जाय. आनी हें फावंडेशन घालता आसतना थोडोसो फाटलो रिव्यू बोर्डाचो घेता आसतना बोर्डा कडेन पळयता आसतना आमी म्हणटा जाका अकावंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी बोर्डात सातत्यान आमी दिलें. कारण बोर्डाचेर एक विश्वास जो आसा सातत्यान गोंयच्या लोकांचो आसा. म्हणजे थोडी वर्सां पयलीं तूं पास आउट बॉम्बे बोर्डाचो काय गोवा बोर्डाचो थोडे वर्सां पयलीं लोकांनी विचारलें आनी मागीर लोक विसरले विचारपा खातीर. कारण ताज्या उपरांत कोणाक तो डिफरन्स जाणवना जालो. आनी गोवा बोर्ड एक स्टँडर्ड बेंचमार्क जो आसा पळय हो बेंचमार्क सेटअप केलो आनी त्या बेंचमार्काच्या उपरांत बरेचशे फावटी म्हणजे गोवा बोर्डाची एग्जाम क्रॅक करप हें सुद्दां खूब मोठें. तेज्या वेळार खरें रिजल्ट मॅक्स टू मॅक्स बोर्डाचे रिजल्ट 63-70% लागताले. आतां म्हाका दिसता इट गोज ऑलमोस्ट 90 आनी मागीर ते एडिशनल आनी कसले तरी मार्क दिता. आतां 100च्या पेक्षा 1% फुडें वचपाचो आसा. स्टुडंट्स आर गेटींग 101%, बट बोर्डाचो रिजल्ट इज ऑलमोस्ट 98%चेर बीन लागता. बट बरी गजाल आसा. म्हणजे हांव म्हणटलो भुरगे बरे शिकता, नो डावट टिचरूय शिकयता, बट ताच्या पेक्षा भुरगे बरे शिकता म्हणपाक कांयच हरकत ना. आनी बोर्डा म्हणजे भुरग्यां कडल्यानूय तितकीच अपेक्षा आसा आनी टिचर्सां कडल्यानूय तशीच अपेक्षा आसा. हांव हेजा म्हणजे 50 वर्सां पुराय जाता त्या निमित्तान म्हणजे बोर्ड चेअरमॅन खूब जावन गेले आसतले. टिचर्सांनी खुबशे फावटी फॉर पेपर सेटिंग आनी पेपर करेक्शन म्हणजे ह्या फॉर द SSC आनी HSCC म्हणजे हाय सेकंडरी आनी 10th पयलीं कोण पेपर सेटिंगाक वता हो एक प्रेस्टिजियस इश्यू आसतालो. कोण पेपर करेक्शनाक वता हो त्या स्कुलाकूय ती प्रेस्टीज आसताली. आमच्या स्कुलांतले टीचर हे पेपर करेक्शनाक वता. आज एक्चुअली तितकें लक्ष कोण कोणाचेर दिना. त्या वेळार तेजें खूब बारकायेन लक्ष आसतालें. पण ह्या सगळ्यांच्या खातीर खूब खूब अभिनंदन. तुमी खूब बऱ्या पद्दतीचें काम ह्या सेक्टरांत सगळ्या जाणांनी केलां. आमी पळयता की 100% ऑनलायन एग्जामिनेशनचे तुमी इंट्रोड्यूस केले. डिजिटल खूब मोठ्या प्रमाणात हे बोर्डात इन्क्लूड केले. आनी आज आमी पळयता की बोर्डाची वेबसायट आसतली किंवा बोर्डाची मोबायल एप्लिकेशन्स ही खूब मोठ्या प्रमाणात जावपाक लागल्या. आनी तितक्या खूब मोठ्या प्रमाणात भुरग्यां कडेन आमी खूब मोठ्या प्रमाणात हितून येवपाक लागल्या. आमी ह्या बिल्डिंगेंत आयल्या उपरांत आमी सातत्यान पळयता की जाचो रोहनान उल्लेख केलो म्हणजे गुरुकुल संकुल रविंद्रनाथ टागोर हांचे आनी ताच्या भोवती शिकोवपी आसतले किंवा आर्टिस्टीक व्यू आनी ज्या पद्दतीचो शिक्षण महाद्वार जे सगळें केलां त्या सगळ्या आर्ट टिचरांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. हांव अभिनंदन इतक्याच खातीर करता की एखादो आमी जर कन्सल्टंट अपॉयंट केल्लो जाल्यार वी वॉन्ट टू पे हिम द फीज एज अ 2% सेपरेटली फॉर दॅट प्रोजेक्ट. ऑफकोर्स त्या खातीर हांव सातत्यान सांगता आमकां इन हावस करपाक सुरवात करपाक जाय. आमी बरेचशे प्रोजेक्ट आतां आमी इन हावस दिवपाक लागल्या. फॉर एग्जाम्पल फॉर द आर्किटेक्ट कॉलेजी खातीर आमी प्रोजेक्ट इन हावस करपाक लागल्या. फॉर द आर्ट कॉलेजी खातीर प्रोजेक्ट आमी इन हावस करपाक लागल्या. हितून 2 गजाली जावंक लागल्या. आमी आमचे 2% ऑफ द कन्सल्टन्सी वाटयता आनी जेणे करून आमी आमच्या गोवन आर्टाक आमी प्रमोट करता. आमी आमच्यो स्किल्स खूब मोठ्या प्रमाणात प्रमोट करपाक लागल्या. तुमी जर हालीं GSIDCन बांदलेल्यो खुबश्यो जर बिल्डिंग्स पळयता आसत भितर आशिल्ली सगळी पेंटींग ही गोवन कलाकार जे आसात, गोवन आर्टिस्ट जे गांवांतल्यान आमकां दिसता. घडये कदाचित तेच्यांनी स्पेशल आर्ट करूं ना, म्हळ्यार तेंच्यो आर्ट तुमकां एक्झिबीट जाता आसतना दिसता.
त्या खातीर अशा पद्दतींतलो लोकल टॅलंट आमी तांकां खूब मोठ्या प्रमाणात प्रमोट करता आनी अजुनूय बी ह्या खूब मोठ्या म्हणजे हांवें तर GSIDC आनी PWD दोगांयकूय इन्स्ट्रक्शन दिलां की मॅक्झिमम आमी आमचे जे भुरगे आसात जे शिकता आसतले किंवा हांकां हांचो टॅलंट कशा पद्दतीन यूज करपाक शकतलो हें पळोवपाची गरज आसा. खरें कावी आर्ट जे आमी बरेचशे फावटी आतां पळयता विच इज अगेन प्रमोटेड बाय आवर गोवन वन बॉय संकेत मुळे सागर मुळे आणि होल ओवर द गोंयांत तेजो आतां वेगवेगळे टेम्पल्स आनी बाकीचे कडेन खूब मोठ्या प्रमाणात ते लोक प्रमोट करपाक लागले. म्हाजो सांगण्या फाटीं मागचो उद्देश इतकोच आसा की म्हाजे समोर टिचर्स आसा, टिचर्सांनी ह्या पद्दतीचो टॅलंट आयडेंटिफाय करपाची गरज आसा आनी हो जर टॅलंट आयडेंटिफाय करून तांकां जर स्कील रिस्कील आनी अपस्कील वेवस्थीत रित्या केले आसत जाल्यार सगळ्याच जाणांक ग्रॅज्युएशन करपाची गरज ना. सगळे दोतोर आनी इंजिनियर जावचे ना. हांव परतूय सांगता तांकां तेंच्यांतलो टॅलंट आयडेंटिफाय करात आनी तांकां रायट वे फॉरवर्ड कितें हो वे फॉरवर्ड दाखोवपाची तुमची गरज आसा आनी ते जर तुमी दाखयले आसत जाल्यार ते करियर ऑटोमॅटिकली घडयतले. करियर घडोवपा खातीर तांकां चड उशीर लागचो ना. आनी परत सांगता हें काम पेरंट्सा कडेन जमपाचें काम न्ही, हें टिचर्सांनीच करपाचें काम आनी कंपल्सरी हें टिचर्सांनी करपाक जाय. जाल्यार आमी प्रत्येक भुरग्याचें जर फ्युचर घडयतले आसत जाल्यार हें करप हें गरजेचें आसा. रोहनान आत्तां 12वी म्हणजे ITI इक्विवलन्सी आमी ऑलरेडी ITI तेजो नोटिफिकेशनूय काडलो. आमी ITI दोज वार 8 पास आसत आनी तेणी 2 वर्सांची ITI करीत जाल्यार ताका आमी 10th पास ऑलरेडी दिवपाक सुरवात केली. दॅट सर्टिफिकेट इज एक्सेप्टिंग एज अ 10th पास इन अवर ऑल गव्हर्मेंट सर्विसीस एंड इन द प्रायवेट सेक्टर्स ऑल्सो. एंड दोज वर द 10th पास एंड दे आर डुईंग दॅट ITI फॉर द 2 years ITI in our director of the skill development, then it is equivalent to the 12th pass. ताका वेगळी 12th पास बोर्डाच्यो पयलीं अजुनूय तितून मातशें हें आशिल्लें की तांचे म्हणजे लँग्वेज पेपर घेवन बस येता ते आमी काडून उडयले आनी वी हॅव इशूड द सर्कुलर दॅट शूड बी द 12th पास. म्हाका फक्त खंत एकूच आशिल्ली, हांव परत परत सांगतालो आनी हालींच हांव परत एकदा गोवा बोर्डाच्या चॅरमॅना कडेन उलयलो. जे पयलीं बाबडे कोण तरी जे 10वी फेल जावन उरल्या घरा कडेन कोणी 8वी शिकून उरल्या ते आयजूय बी एक्सटर्नल खंय तरी वचून बसता आनी तांकां 10वी पास जावपाक 25,000 रुपया लागता. 10वी पास जावपाक म्हणजे हांव पळयता की तो खंय तरी आतां हे कित्याक प्रश्न आयलो तें सांगता तुमच्या आमचे ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान आमी खूब मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयड युथाक तांकां एम्प्लॉयमेंट दिला आनी दे ऑल आर म्हणजे 10th फेल आनी ते आत्तां सगळे खंय तरी कोण तरी 8वी पास आसा, 10वी पास तेंच्या कडेन सर्टिफिकेट ना. आमी तांकां शिकपाक पयशे दिता ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनच्या वतीन. पयशे तूं 10वेक बस, 12वेक बस, तू 10वी जालो जाल्यार MTS जातलो, तू 10वी पास जालो जाल्यार तुका पुलिशेन रिजर्वेशन आहा. देर इज अ 20% रिजर्वेशन इन अवर ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन फॉर ऑल द म्हणजे पुलीस, सेक्युरिटी, पुलीस जालो, परत होमगार्ड जालो, सॉरी फॉरेस्ट गार्ड जालो, फायर गार्ड जालो, ह्या सगळ्या हितून म्हणून ते सगळे भुरगे 10वी पास जावपाक बसपाक लागल्या आनी तांकां खंयच्या तरी पुण्याच्या बोर्डाक बस, ह्या बोर्डाक बस 25,000च्या पेक्षा चड पयशे, थोडे सांगता 40,000 रुपया. सो हांवें बोर्डाक इन्स्ट्रक्शन दिलां की अशा पद्दतीन जे भुरगे तांकां एग्जामीक बसूंक जाय 12 तालुक्यांनी एक स्कूल एफिलेटेड करून घे आनी त्या स्कुलान तांच्यांनी जी बोर्डाक आमच्या बसपाक फक्त हार्डली 1,000 रुपीज इज दर फीस. बोर्डाची एग्जामीक बसपाची 1,000 रुपया फीस. मॅक्झिमम टू मॅक्झिमम त्या भुरग्याक पुस्तकां दिवपाक आनी बाकीच्या सगळ्या हाका वी कॅन टेक द 5,000 रुपीज चार्ज. म्हणजे 6,000 रुपयान ताका तेजी 10वी पास जावपाक जाय आनी तेजी एक्सटर्नल एग्जाम ही बऱ्याच जाणांचो प्रश्न आसता सगळे दिले कोण एक्सटर्नल बसना. तो रेग्युलर स्कुलाक वचपी आहा तो रेग्युलर वचून शिकतलो. हे प्रोविजन कोणाक आसा जो कोण तरी 25 वर्सां जाला ताका आतां 10वी पास जायन दिसता ताका अननेसेसरी कॉस्ट थंयसर 25,000 रुपया 40,000 रुपया भरून 10वी न्ही. गोवा बोर्डान तेजें प्रोविजन करचें जाल्यार त्या एक्सटर्नल बोर्डाक एग्जामीक बसपाचें. नो डावट तुमी म्हणटा तेजें प्रोविजन आसा. म्हाका खूब जाण सांगता आसा बसना येते पण हांव फाटले 4 वर्सां जालो फॉलोअप करता. किचकट इतको प्रोसेस आसा. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द नॉर्मल स्टुडंट टू एप्लाय एंड टू सीट फॉर द एग्जाम. म्हणून ही प्रोसिजर सुटसुटीत करची जेणे करून गोंयांत कोणूच म्हणजे 10वी फेल उरचो न्ही. त्यांनी फर्दर आपले हायर एड्युकेशन फुडें वचपा खातीर कंटिन्युअसली 10वीच्या एग्जामीक बसचो, त्यांनी 12वीच्या एग्जामीक बसचो आनी इवन इन फ्युचर म्हणजे ताका ग्रॅज्युएशनूय कंप्लीट करपाक जाय जाल्यार तेजें एक्सटर्नल प्रोविजन आसा. म्हणून कित्याक सांगलें हांवें तर आयज युथाचें भविश्य घडोवपा खातीर ताका फर्दर एड्युकेशन दिवप ही काळाची गरज आसा. म्हणून हे प्रोविजन गोवा बोर्डात जाता तितले बेगीन करचें आनी भुरग्याक हेज्या 10वी आनी 12वी पास जावपा खातीर एक बरी संद मेळटली. हांव परत एकदा म्हणजे आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या वतीन NEP इम्प्लिमेंटेशन खूब स्मूथ रित्या आनी खूब बऱ्या पद्दतीन हें इम्प्लिमेंटेशन सुरवात जालां.
ताका सपोर्ट सगळ्या म्हणजे एडेड आणि ग्रँटीड एडेड आणि नॉन एडेड सगळ्यांचो सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांचे मेळ्ळा. ताका अजुनूय सगळ्या जाणांनी मोठ्या प्रमाणात सपोर्ट करचो. म्हाका दिसता NEP खूप स्मूथ रित्या इम्प्लिमेंट करपी इन्क्लुडींग द एग्जाम्स. आमी पयलीं म्हणटाले की एग्जाम्स ज्यो आसा मदींच तरेचें कन्फ्युजन आशिल्लें त्या खातीर आतां आमी इन फ्युचर म्हणजे गोवा विल बी वन ऑफ द टॉप इन एड्युकेशन सेक्टर. हांव कित्याक सांगता कारण ज्या पद्दतीन बोर्ड विल सेट अ पेपर देर इज अ इक्विवेलन्सी एवरीवेअर इन एवरी स्कूल्स. त्या खातीर तांचो स्टँडर्ड जो आसा एक खूब स्टँडर्ड आमी हाय करून दवरलेलो आसा आनी ताकाच लागून आमकां इन फ्युचर आमचे भुरगे जे आसा पळय हे कॉम्पिटेटीव एग्जामीक बसपा खातीर पयलीं पासूनच तयार करपाक जाय आनी ताचें प्रिपेरेशन हे गोवा बोर्डाचो पेपर सेटींग जाल्या उपरांत एक बेंचमार्क आमी सेट करतले अशें म्हाका दिसता. आनी आयच्यान त्या खातीर म्हणजे आमी ज्यो बिल्डींग जस्ट कन्स्ट्रक्शन करता पळय न्ही ह्यो बिल्डींग फक्त म्हणजे आमकां आरामशीर बसून फक्त ऑफिसान काम करपा खातीर न्ही तर आमकां बिल्डींग्स ज्यो आसा वीच वील द फ्युचर प्लॅनिंग ऑफ द स्टुडंट्स जेका आमी म्हणटा की यूथ जो आसा हो फ्युचर रेडी जावचो आनी हील बी द प्रॉब्लेम सॉल्वर जावचो. तो जो आसा म्हणजे इतक्या आमी जे म्हणटा की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी इज ऑलवेज टॉक्स अबाउट द विकसीत भारत 2047 आनी विकसीत भारत 2047 हांव तुमकां सांगता हांव जे पयर सेंट मेरी हायस्कुलाक हांव परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पळोवपा खातीर मुद्दामून फोंड्याच्या सेंट मेरी हायस्कुलान आशिल्लो. आय एम सिटींग विथ द 8th स्टँडर्ड स्टुडंट्स म्हळ्यार भुरगे इतके एन्थुजिस्टीक आशिल्ले म्हणजे परीक्षा पे चर्चा हे इंटरेक्शन करता आसतना PMची स्पीच आयकता आसतना भुरग्यांक आमकां फ्युचर दाखोवपाची गरज आसा आनी तें फ्युचर म्हाका दिसता टिचरांनी दाखोवचें. आमकां ताका इन्स्पायर करपाची गरज आसा. आमकां ताका वेगवेगळ्यो इनोवेटीव गजाली रिसर्चाच्या बाबतींत सांगपाची गजाल आसा आनी इतकें काम सरकार म्हणून आमी केलां. केंद्र सरकारांनी केलां, राज्य सरकारांनी केलां. म्हणजे हें जर काम टिचर्सांनी तांच्या पर्यंत व्हरपाचो जर प्रयत्न करीत जाल्यार म्हाका दिसता म्हणजे आमकां खरोखरूच सांगता हांव सतत विकसीत भारत 2047 कॉन्ट्रिब्यूट जावपी यूथ आमकां जाय. ते फ्युचर रेडी यूथ आमकां तयार केल्ले जाय आनी ताचीच अपेक्षा गोवा बोर्ड आनी एड्युकेशन डिपार्टमेंटा कडल्यान आसा. हांव निश्चितच परत एकदा हांव सगळे जे 8 टिचरांचे विशेष करून अभिनंदन करता की तेंच्यांनी खूब म्हणजे एक अभिनव संकल्पना जेंच्यांनी मांडली. तेंच्यांनी म्हणजे महाद्वारा पासून ती गुरुकुला पर्यंत आर्टिस्टीक व्यू सगळ्या पर्यंत त्या खातीर तांचें हांव परत एकदा खूब खूब अभिनंदन करता आनी बोर्ड चेअरमॅन भगीरथ शेट्टी आनी तेजी एंटायर टीम हांकां अभिनंदन करता आनी म्हजी दोन सोंपयता. देव बरें करूं. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.